येळकोट येळकोट सदानंदाचा विश्वस्त सुरेश शेठ फापाळे यांनी सुरेश शेठ फापाळे फाउंडेशनच्या वतीनं ह्या वर्षीपासून ज्येष्ठ व वयोवृद्ध लोकांच्या सेवेसाठी एक 2 इलेक्ट्रिक गाड्या ठेवलेल्या आहे आणि त्या 2 इलेक्ट्रिक गाड्यामधून जे भाविक भक्त या ठिकाणी मंदिरापर्यंत जातात ते खऱ्या अर्थाने त्यांना खूप दुआ देतात। सुरेश शेठ फापाळे त्यांचं सुरेश शेठ फापाळे फाउंडेशन या सर्वांना मी तमाम महिला माता भगिनींच्या वतीने शुभेच्छा देते। सुरेश भाऊ फापाळे यांच्या फाउंडेशनच्या मार्फत वृद्ध लोकांसाठी आणि अपंग लोकांसाठी एक इलेक्ट्रॉनिक गाड्यांची सुविधा केली आहे। त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक असं धन्यवाद देते, आभार मानते आणि ट्रस्टच्या वतीने नेहमीच चांगले उपक्रम इथं राबवले जातात। माझं कर्तव्य बनतं की आपण देवासाठी किंवा भक्तांसाठी काहीतरी देणं लागतो, आपण हे सगळं केलं पाहिजे। कारण आपण नुसतं येऊन थांबलं नाही पाहिजे, लोकांसाठी भक्तांसाठी काहीतरी नवीन केलं पाहिजे उपक्रम, आणि असे चांगले उपक्रम आम्ही इथून पुढे पण राबवणार आहे। प्रथमतः श्री क्षेत्र कोरतन खंडोबा या ठिकाणी आलेल्या सर्व भाविक भक्तांचं आम्ही ट्रस्टच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो। सालाबाद प्रमाणे यावेळी यात्रा उत्सवाच्या निमित्तानं शनिवार रविवार सोमवार हे वार जोडून आले आणि त्यामुळे असंख्य भाविक भक्त फार मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असतात। प्रतिजेजुरी म्हणून ओळखले जाणारे या ठिकाणी खरं तर पार्किंग ज्यावेळी आम्ही केलं तर मंदिरापासून साधारणतः 1 किलोमीटर अंतरावर पार्किंग आहे आणि पार्किंग पासून मंदिराकडे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक भक्त पायी जात असतात। यामध्ये सातत्यानं जे ज्येष्ठ भक्त आहेत, ज्येष्ठ भाविक भक्त आहेत, वयोवृद्ध लोक आहेत, त्यांची खूप खंडोबा देवावर श्रद्धा आहे आणि ते दर्शनासाठी जात असताना त्यांनी पायी जाणं हे खरं तर खूप चुकीचं वाटत होतं। आणि हे सगळ्यातून आमच्या देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त सुरेश शेठ फापाळे यांनी सुरेश शेठ फापाळे फाउंडेशनच्या वतीनं ह्या वर्षीपासून ज्येष्ठ व वयोवृद्ध लोकांच्या सेवेसाठी एक 2 इलेक्ट्रिक गाड्या ठेवलेल्या आहे आणि त्या 2 इलेक्ट्रिक गाड्यामधून जे भाविक भक्त या ठिकाणी मंदिरापर्यंत जातात ते खऱ्या अर्थाने त्यांना खूप दुआ देतात। काल दिवसभरात जवळपास 500 लोकांनी यातून प्रवास केला आणि आज यात्रेचा शेवटचा दिवस आहे। जवळपास ह्या 3 दिवसामध्ये 1000 ते 1500 लोकांनी या गाडीमधून प्रवास केलेला आहे आणि अतिशय त्यांचं सुखकर दर्शन झालेले। खऱ्या अर्थाने राजकारणात राहून समाजसेवेचं व्रत घेणारे सुरेश शेठ फापाळे यांनी एक वेगळा आदर्श या निमित्ताने निर्माण केलेला आहे की राजकारणात न जाता समाजसेवेचं व्रत पाळता येतं। अतिशय चांगला उपक्रम त्यांनी या ठिकाणी केला। त्या उपक्रमाचं देवस्थानच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत असताना त्यांनी हेही डिक्लेअर केले की नुसतं ह्याच वर्षी नाही तर पुढची अनेक वर्ष त्यांच्याकडून ही सेवा अविरतपणे चालू राहील। एक चांगल्या उमद्या मनाचा तरुण ज्यावेळी एखादं समाजसेवेचं काम करतो त्याला प्रेरणा देणं, त्याला खऱ्या अर्थाने पाठबळ देणं हे आमचं कर्तव्य ठरतं। आज देवस्थान ट्रस्टचे सगळे विश्वस्त मंडळ या ठिकाणी त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले। सर्वांच्याच वतीनं मी सुरेश भाऊला मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या कार्याला मनपूर्वक शुभेच्छा देऊन थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी सगळ्यात प्रथमतः एका गोष्टीची मला खंत वाटते, आमच्या सगळ्यांचे एक विश्वासू सहकारी स्वर्गीय राजाभाऊ चौधरी यांच्या स्मरणार्थ काहीतरी समाजासाठी केलं पाहिजे म्हणून सुरेश शेठ फापाळे यांनी जे राजाभाऊंच्या स्मरणार्थ या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना वरती जाण्यासाठी मंदिरापर्यंत जाण्यासाठी ज्या गाड्यांची अरेंजमेंट केलेली आहे त्यांचं प्रथमतः सर्व देवस्थान विश्वस्तांच्या वतीने मी आभार मानते। खरं तर कोरटन खंडेरायाची यात्रा ही राज्यामध्ये ज्या यात्रा असतात, राज्यामध्ये ज्या गाजलेल्या प्रमुख यात्रा असतात त्या प्रमुख यात्रेमध्ये कोरटन खंडेरायाची यात्रा आहे। साधारणपणे 3 दिवस चालणाऱ्या ह्या यात्रेमध्ये एक 20 ते 25 लाख भाविक त्या ठिकाणी कोरटन खंडेरायाचं दर्शन घेऊन जात असतात आणि यात्रेचं नियोजन करत असताना पार्किंगचं नियोजन आपण त्या ठिकाणी यात्रा व्यवस्थित पार पाडण्यासाठी पार्किंगचं नियोजन एका विशिष्ट अंतरावर केलेलं आहे। मंदिरापासून 1 ते 1.25 किलोमीटर अंतरावर पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। त्याचबरोबर या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची मोफत त्यांनी व्यवस्था केलेली आहे आणि पुढच्या वर्षीपासून एखादा उपक्रम सुरू करत असताना त्या उपक्रमामध्ये काय त्रुटी राहतात असा लक्षात आलेला आहे फाउंडेशनचा आणि पुढच्या वर्षीपासून त्या ठिकाणी व्हीलचेअरची सुद्धा व्यवस्था करणार आहोत।
आणि आणखी काय त्याच्यामध्ये सुधारणा करता येतील, आणखी काय वेगळ्या पद्धतीची त्या ठिकाणी यात्रेतील भाविक भक्तांची सेवा करण्यात येईल, असे उपक्रम सुद्धा त्या ठिकाणी सुचवण्यात येतील. खऱ्या अर्थानं समाजकारण करत असताना आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. त्या समाजाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी सुरेश फापाळेंनी हा जो उपक्रम चालू केलेला आहे तो खरोखर एक स्तुत्य उपक्रम आहे. या उपक्रमापासून इतरांनाही प्रेरणा घेतली पाहिजे आणि समाजामध्ये असे समाज उपयोगी उपक्रम चालूच झाले पाहिजे. सुरेश शेठ फापाळे, त्यांचं सुरेश शेठ फापाळे फाउंडेशन, या सर्वांना मी तमाम महिला माता भगिनींच्या वतीने शुभेच्छा देते. कोर्टन खंडोबा यात्रेच्या निमित्तानं आपण पाहतोय आमचे मित्र सुरेश शेठ फापाळे यांनी त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून वृद्ध आबालवृद्ध यांच्या सेवेसाठी आपण बाहेर जात असतो, वैष्णोदेवीला पाहतो, आपण बालाजीला पाहतो किंवा मोठमोठ्या देवस्थानला पाहतो की अशा प्रकारच्या इलेक्ट्रिक गाडीची सोय केलेली. येथून साधारणतः 1 किलोमीटर जाण्या येण्यासाठी त्यांनी आपण पाहू शकतो याला रिस्पॉन्स पण किती मिळतोय. त्यांनी अतिशय चांगलं काम केलंय. आमची आज त्यांना विनंती आहे पुढच्या त्यांनी अजून 2 गाड्या वाढवाव्यात. धन्यवाद त्यांना, देवस्थानच्या वतीने धन्यवाद देतो. नमस्कार, मी सुवर्ण राजेंद्र लोळगे, माजी नगराध्यक्ष शिरूर नगरपालिका. प्रथमतः खंडोबा देवस्थानच्या जी आता यात्रा चालू आहे त्या यात्रेसाठी शिरूर, पारनेर आणि श्रीगोंदा तालुक्यातील सर्व भक्तांचे मी मनपूर्वक स्वागत करते. आज जी आपण इथं उपक्रम पाहिला आहे, म्हणजे जेव्हा मी आत आले तेव्हा गाडी 1 ते 1.5 किलोमीटर बाहेर लावायला सांगितली आणि थोडं मनात झालं की जे ज्येष्ठ नागरिक होते आमच्यासोबत त्यांना कसं घेऊन जायचं. आणि इथं आल्यावर खरंच एक सुखद धक्का असा बसलेला आहे. सुरेश भाऊ फापाळे यांच्या फाउंडेशनच्या मार्फत वृद्ध लोकांसाठी आणि अपंग लोकांसाठी एक इलेक्ट्रॉनिक गाड्यांची सुविधा केली आहे. त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक असं धन्यवाद देते, आभार मानते. आणि ट्रस्टच्या वतीने नेहमीच चांगले उपक्रम इथं राबवले जातात, त्याबद्दल मी ट्रस्टही मनापासून धन्यवाद देते आणि पुढील कार्यास त्यांच्या शुभेच्छा देते. धन्यवाद. कोर्टन देवस्थानला येणाऱ्या सर्व भाविकांची सुरेश फापाळे फाउंडेशनच्या वतीने जी सोय केलेली आहे येण्या जाण्यासाठी, तर ती खूप स्तुत्य आहे. अपंग किंवा वयस्कर माणसं आहेत किंवा गरोदर स्त्रिया, लहान मुलं यांना घेऊन जाताना येताना गर्दीमध्ये फार त्रास होतो आणि हा त्रास त्यांच्या ह्या माध्यमामुळे किंवा त्यांनी हे केलेल्या कामामुळे वाचलेला आहे. त्याच्यामुळे सगळी लोक जी यात्रेला येणारी मंडळी आहेत ती सगळी सर्व मंडळी त्यांना नक्कीच आशीर्वाद देतील किंवा या कामाचं कौतुक करतील असं मला तरी निश्चित वाटतं. खूप चांगला उपक्रम त्यांनी चालू केलेला आहे, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. श्री कोर्टन खंडोबा देवस्थान ट्रस्ट पिंपळगाव रोठा येथील यात्रा कमिटी अध्यक्ष श्री सुरेश भाऊ फापाळे यांनी यावर्षी जो उपक्रम राबवलेला आहे वयोवृद्ध आणि अपंग व्यक्तींसाठी जे सेवा ठेवलेली आहे ती सेवा खऱ्या अर्थाने देवाला पावन होईल असं माझं मत आहे. आणि ती पावन व्हावी आणि त्यांना यापुढेही त्यांच्या उर्वरित कामासाठी, सामाजिक सेवेसाठी त्यांना आणखी देवाने बळ देव ही माझी विनंती आहे, देवाकडे प्रार्थना आहे. आम्ही सर्वजण सुरेश मामा यूथ फाउंडेशन पिंपळगाव रोठा यांच्या विविध माध्यमातून पाणी वाटप असेल, फुकट बस सेवा आहे या ठिकाणी. आम्ही सर्वजण सुरेश भाऊ फापाळे यूथ फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही 20 ते 25 कार्यकर्ते या ठिकाणी गेले 3 दिवसापासून या यात्रा उत्सवामध्ये आम्ही सर्वजण सहकार्य करून वयोवृद्ध माणसांसाठी ही EV बस आम्ही त्या ठेवलेली आहे. मामांचं संपूर्ण आमच्या गावामध्ये मामांचं सामाजिक कार्यामध्ये सर्वात मोठा मोलाचं योगदान असतं. मामांनी यात्रा उत्सवाच्या काळात देखील या ठिकाणी चांगली अशी सोयीसुविधा या ठिकाणी वयोवृद्ध अपंगांना, येणाऱ्या भावी भक्तांना पिण्याचे पाणी, अशी अनेक सुविधा या ठिकाणी मामांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहेत. आमचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी 3 दिवसापासून कार्यरत आहेत आणि अशीच या पुढील काळात सेवा आमच्या सुरेश भाऊ फापाळे यूथ फाउंडेशनच्या वतीने चालू राहील ही ग्वाही देतो आणि थांबतो. चांगलं वाटलं ना? जगताबाचे आहेत आम्ही त्या मोठ्या घरातले. तुम्ही आता इथपर्यंत गाडीतून आलात ना? हा, नाही पोराच्या गाडीवर आलो. आता तुम्हाला इथून देवस्थानला जायला आता गाडी कशी वाटली? चांगली वाटली. चांगली वाटली ना? हा, ओके. चांगली वाटली ना. आमचा आशीर्वाद आहे बाबा तुम्हाला. हा, चांगलं आहे. प्रथम मी आलेल्या सर्व भाविक भक्तांचे पिंपळगाव रोड आणि कोर्टन खंडोबा देवस्थानच्या वतीने हार्दिक आभार मानतो. त्यांनी यात्रेसाठी निमित्ताने सर्व भाविक भक्त उत्साहाने येतात दरवर्षी आणि ह्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणामध्ये भाविक भक्त येऊन
यात्रेचा आनंद घेतला, देवाचे दर्शन घेतले. ह्या कालावधीमध्ये आम्ही एक 3 वर्ष झाले, आता आमचं देवस्थानमध्ये 4थं वर्ष आहे. 3 वर्षामध्ये आम्ही बघितलं की भाविक भक्तांना कशाची मेन गरज आहे किंवा दर्शनासाठी त्यांना खूप दुरून यावं लागतं आणि इथं आल्यानंतर पार्किंगपासून ते 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती त्यांना चालत जावं लागतं. तर त्यासाठी आम्हाला कल्पना सुचली की बाबा आपण देवस्थानमध्ये काहीतरी देणं लागतो, देवस्थानचा आपण विश्वस्त असून त्याच्यामध्ये आपण काय उपक्रम राबवला पाहिजे, भाविक भक्तांसाठी काय सुविधा दिली पाहिजे, त्यासाठी आपण प्रयत्न काहीतरी करू. म्हणून आमच्या विश्वस्त मंडळाच्या मीटिंगमध्ये हा प्रश्न मी मांडल्यानंतर सर्व विश्वस्त मंडळांनी, अध्यक्षांनी, उपाध्यक्षांनी, सचिव, सहसचिव, खजिनदार व बाकी विद्यमान विश्वस्त सर्वांनी मला पाठिंबा दिला आणि त्यांनी सांगितलं की तुमचा हा उपक्रम अतिशय सुंदर आहे, तुम्ही या उपक्रमामध्ये अशा प्रकारे जर करत असाल तर आमचा तुम्हाला सर्वांना पाठिंबा आहे. सर्वांनी पाठिंबा दिल्यानंतर मग मी ह्या कल्पनेतून सुरू केलं आणि इथे जे भाविक भक्त येतात, जे वयोवृद्ध असतात, 70 वर्ष त्यांना चालता येत नाही, ह्या आजी आहेत, त्यांना चालायचा प्रॉब्लेम, हे चालत नाहीत, हळूहळू चालतात, यांचं वय 70 पेक्षा प्लस असून त्यांना खूप आनंद झाला आणि ते म्हटले की बाळा हे तू केलं, खूप छान केलं. तर अशा प्रकारे त्यानंतर पाण्याचं पण झालं. आपण इथं पाण्याचं पण सुविधा दिलेली आहे. जे नागरिक भक्त येतात त्यांना पाण्याचं विकत घेऊन पाणी प्यावं लागतं. तर आम्ही हा पण उपक्रम राबवला की बाबा जे भक्त येतात त्यांना पाण्यासाठी मोफत पाणी सुविधा केली आहे. आणि ही जी बस आहे पूर्णपणे 100% निशुल्क आहे. याच्यामध्ये आपण कुठल्या प्रकारे कोण चार्ज घेत नाही, पैसे पण लावत नाहीये, कारण ही सेवाभावा संस्था आहे. देवस्थान कोस्टमध्ये मी विश्वस्त असून यात्रा कमिटी अध्यक्ष आहे. तर माझं कर्तव्य बनतं की आपण देवासाठी किंवा भक्तांसाठी काहीतरी देणं लागतो, आपण हे सगळं केलं पाहिजे. कारण आपण नुसतं येऊन थांबलं नाही पाहिजे, लोकांसाठी भक्तांसाठी काहीतरी नवीन केलं पाहिजे उपक्रम, आणि असे चांगले उपक्रम आम्ही इथून पुढे पण राबवणार आहे. तर अशा प्रकारे आपण आता सध्या ही संस्था चालवली आहे. सुरेश पांडुरंग फापाळे, राहणार पिंपळगाव रोठा, या फाउंडेशनच्या वतीने मी हे कार्यक्रम राबवले आहेत. इथून पुढे चांगल्या प्रकारे भाविकांचा प्रतिसाद मिळाला आणि इथून पुढे आपण हे कंटिन्यू दरवर्षी करणार आहोत.